नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला विज्ञानावरील महत्त्वाचे वन लाइनर बघायचे, ते म्हणजे 201 ते 250 पर्यंतचे. मागील लेक्चरला आपण 150 ते 200 बघितले. आत्ताच्या लेक्चरला आपण 201 ते 250 मधले जे महत्त्वाचे वन लाइनर आपण बघणार आहोत. ओके, चलो. रबराचे वल्कनायझेशन ह्या प्रक्रियेमध्ये रबर कोणामध्ये मिसळतो? रबर जो आहे तो कोणाबरोबर मिसळतो? तर गंधकाबरोबर. म्हणजे रबराची जी काही वल्कनायझेशन जी प्रक्रिया आहे ना, या प्रक्रियेमध्ये रबर कोणामध्ये मिसळणार? तर या गंधकाबरोबर मिसळणार आहे. ओके. इंडोसल्फान हे कशाचं उदाहरण आहे? तर इंडोसल्फान हे कीडनाशकचं उदाहरण आहे. इंडोसल्फान कशाचं उदाहरण बाळांनो? कीडनाशक याचं. अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग या अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली? ना, अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग ह्या अग्निबाणाची निर्मिती ही कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली. विज्ञान दिन हा कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? सी व्ही रमन. आता याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊ आपण यांच्याबद्दल. विज्ञान दिन कोणाचा जन्मदिवस असतो बाळांनो? तो सी व्ही रमन यांचा असतो. तर विज्ञान दिन हा केव्हा साजरा केला जातो बाळांनो? 28 फेब्रुवारीला. 28 फेब्रुवारीला काय असतं? तर विज्ञान दिन असतो. सी व्ही रमन, बघा, सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कार हा केव्हा देण्यात आला? 1930 साली देण्यात आला. नोबेल पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर 1930 ला. तसेच पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध हा कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटलं जातं? रुदरफोर्ड यांना म्हटलं जातं. अणुशक्तीचे जनक कोणास बाळांनो? रुदरफोर्ड यांना म्हटलं जातं. तसेच कोणता रोग जो पाण्यामार्फत पसरतात, म्हणजे असे कोणते रोग आहे जे पाण्यामार्फत पसरले जातात? तर बघा, 3 आहे. एक आहे कोलारा, दुसरा आहे टायफॉइड आणि तिसरा आहे मलेरिया. यांचं काय? तर पाण्यामार्फत. पेपरला प्रश्न काय येतात? खालीलपैकी कोणता रोग आहे जो पाण्यामार्फत पसरत नाही? मी त्याचं रूपांतर केलं. मी रूपांतर काय केलं? कोणता रोग आहे जो पाण्यामार्फत पसरतो हे माहित पाहिजे ना आपल्याला. मग कोलारा आहे, टायफॉइड आहे आणि मलेरिया आहे. ओके. त्यानंतर पुढे श किरणांचा शोध कोणी लावला? श किरण त्यांचा शोध कोणी लावला? विल्यम रॉन्टजेन यांनी लावला. कोणी लावला? तर विल्यम रॉन्टजेन. इथं लिहितो बघा, विल्यम, दिसत नसेल ना त्यासाठी बघा, रॉन्टजेन. विल्यम रॉन्टजेन यांनी काय केलं? तर श किरणांचा काय लावला बाळांनो? शोध लावला. बघा, रबराच्या वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबर कोणामध्ये मिसळतं? गंधकमध्ये. इंडोसल्फान हे कशाचं उदाहरण आहे? कीडनाशकचं. अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग या अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. विज्ञान दिन हा कोणाचा जन्मदिवस? सी व्ही रमन. विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कार केव्हा देण्यात आला? 1930 साली देण्यात आला. त्यानंतर पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. अणुशक्तीचे जनक म्हणून कोणाला म्हटले ओळखले जाते? रुदरफोर्ड यांना. कोणता रोग आहे जो पाण्यामार्फत पसरतो? तर बघा, मग कॉलरा, टायफॉइड, मलेरिया. आणि श किरणांचा शोध कोणी लावला? विल्यम रॉन्टजेन यांनी लावला. ओके. चला, पुढचे 10 प्रश्न बघा. अंतराळात प्रवेश करणारे पहिले भारतीय कोण आहे? म्हणजे अंतराळात जाणारे, विज्ञानासंदर्भातच आहे, मला असं वेगळं नका वाटून देऊ, विज्ञानच आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण होते? तर राकेश शर्मा हे होते अंतराळात जाणारे पहिले भारतीय. तसंच सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? जे सूर्यकिरण आहे त्यांना पृथ्वीवर येण्यासाठी किती अवधी, किती काळ लागतो? 8 मिनिट 20 सेकंद लागतात. किती लागतात बाळांनो? 8 मिनिट 20 सेकंद लागतात. त्यानंतर भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? विज्ञान क्षेत्रामध्ये दिला जातो. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये? तर विज्ञान, सायन्स मध्ये दिला जातो. भारताच्या ग्रामीण भागात गिधाडांचे प्रमाण कमी होण्याचं कारण काय? म्हणजे जे आपल्या भारताचा ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामध्ये गिधाडांचं प्रमाण कमी होतंय. याचं कारण काय असू शकतं? तर त्याचं कारण हे की आजारी जनावरांना दिले जाणारे औषध ह्या गिधाडांपासून तयार करतात, म्हणून आजारी जनावरांना दिले जाणारे औषध. ओके. म्हणजे गिधाडांचं प्रमाण काय झालं? कमी झालं. त्यानंतर
मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? मादक सेवनांचे जे प्रमाण जर वाढलं तर आपल्या कशावर घातक परिणाम होणार आहे? शरीराच्या, तर मज्जा संस्थेवर परिणाम होणार आहे. कशावर? तर मज्जा संस्था. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? सायकोलॉजी म्हटलं जातं. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकोलॉजी. 10 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 7460. 10 एक म्हणलं तर एक अश्वशक्ती म्हणलं तर 746. बघा, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट रे? तर 746 वॅट आहे. ओके. आणि 10 जर म्हणलं तर 7460. सर्वात कठीण पदार्थ कोणता? सगळ्यात कठीण पदार्थ हिरा आहे. सर्वात कठीण पदार्थ कोणता बाळांनो? तर हिरा हा कठीण पदार्थ आहे. मनुके तयार करण्यासाठी कोणतं फळ वापरलं जातं? द्राक्ष. द्राक्षांपासून मनुके बनवतात. सोपा प्रश्न आहे, पण कन्फ्यूज वाटतं आपल्याला कधी कधी. तर जे काही द्राक्ष असते त्यांना सुकवण्याची प्रोसेस असते, त्याच्यानंतर मनुके काय होता? तयार होता. पुढे, जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया ही कोणत्या डॉक्टरांनी केली होती? बघा, जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया ही कोणत्या डॉक्टरांनी? ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली होती. कोणी केली होती? ख्रिश्चन बर्नार्ड यांनी काय केली होती? पहिली शस्त्रक्रिया केली होती. ओके. चला लक्ष द्या. अंतराळात प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण? राकेश शर्मा. सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. त्यानंतर बघा पुढे, भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? विज्ञान ह्या क्षेत्रामध्ये दिला जातो. भारताच्या ग्रामीण भागातील गिधाडांचं प्रमाण कमी होण्याचं कारण काय? तर आजारी जनावरांना दिले जाणारे औषध. ओके. त्यानंतर मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? मज्जा संस्थेवर घातक परिणाम होतो. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? सायकोलॉजी म्हटलं जातं. 10 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट रे? तर 7460 वॅट. आणि एक अश्वशक्ती म्हणजे किती? तर 746 वॅट इतका असतं. त्यानंतर सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर सर्वात कठीण पदार्थ असतो हिरा असतो. मनुके तयार करण्यासाठी कोणते फळ वापरले जाते? द्राक्ष. द्राक्षाचे साहजिक उत्तर तेच असणार आहे. द्राक्षांपासून काय बनवलं जातं? मनुके. जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया ही कोणत्या डॉक्टरांनी केली होती? ख्रिश्चन बर्नार्ड ह्या डॉक्टरांनी केली होती. ओके. चलो नेक्स्ट, पुढचे 10. सोलर कुकर, जे सोलर असतं बघा, सोलर कुकर, त्या सोलर कुकरची जी पेटी असते ना, ती आतील म्हणजे आतमधला जो असतो तर कोणत्या रंगाने ती रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने, ब्लॅक कलरची असते ती. सोलर कुकरची जी आतमधली जी बाजू असते ती कोणत्या रंगाची असते? तर काळ्या रंगाची. शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? शोभेची दारू तयार करण्यासाठी फॉस्फरसचा वापर केला जातो. कशाचा होता? फॉस्फरसचा. सर्वात मोठा सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजा. जसं आपण लहान असताना आपल्या आईचं दूध पितो, बरोबर ना? जसं आपण आपल्याला आई अंगावरचं दूध पाजते, तसं प्राण्यांमध्ये जे प्राण्यांचे पिल्ल असतात ते प्राण्यांचे पिल्ल आपल्या आईचं दूध पिता, म्हणजे अंड्यातनं आलेले नाही, ते स्वतः आईचं दूध पिता, त्यांना म्हटलं जातं सस्तन प्राणी. त्यांना काय म्हटलं जातं? सस्तन प्राणी. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मग सगळ्यात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे बाळांनो, देवमासा. सगळ्यात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर देवमासा. हत्तीपाय रोग हा कशामुळे होतो? मच्छर चावल्याने होतो. हत्तीपाय रोग कशाने होतो बाळांनो? मच्छर चावल्याने होतो. त्यानंतर एमपीएस कशाशी संबंधित आहे? स्फोटक द्रव्य. एमपीएस कशाशी संबंधित आहे? स्फोटक द्रव्य. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण होती? कल्पना चावला. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? बघा, कल्पना चावला ही आहे. त्यानंतर स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो? तर बघा, H1 आणि N1 हे विषाणूमुळे काय होतं? स्वाईन फ्लू. हे पाठ करून ठेवा. बघा, इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल. H1 आणि N1 याच्यामुळे होतं स्वाईन फ्लू. ओके. कोणत्या पेशी ज्या रोगजंतूंचा प्रतिकार करतात? पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी काय करतात? रोगजंतूंचा काय करतात? तर प्रतिकार करतात. पांढऱ्या पेशी. पेशींच्या अनियमित असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? कर्करोग होतो. पेशींच्या अनियंत्रित असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? तर कर्करोग होतो. क्षयरोग हा कोणत्या प्रकारचा आहे? संसर्गजन्य क्षयरोग. क्षयरोग कोणत्या प्रकारचा बाळांनो? संसर्गजन्य आहे. बघा पुढे,
सोलर कुकरची आतील बाजू कोणत्या रंगाची? काळ्या रंगाची. शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर? फॉस्फरसचा. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? देवमासा. हत्तीपाय रोग कशामुळे होतो? मच्छर चावल्यामुळे. एमपीएस कशाशी संबंधित आहे? स्फोटक द्रव्य. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कल्पना चावला. स्वाईन फ्लू आजार कशामुळे होतो? H1N1 विषामुळे. कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पांढऱ्या रक्तपेशी. पेशींच्या अनियंत्रित असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? कर्करोग होतो. आणि क्षयरोग कोणत्या प्रकारचा आहे? तर क्षयरोग आहे संसर्गजन्य. ओके, चलो नेक्स्ट पुढचे बघा. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू सोडतात? वनस्पती काय करतात? ऑक्सिजन करतात तर ऑक्सिजन सोडता. बघा, प्रकाश संश्लेषण वनस्पती कोणता वायू सोडतात रे? ऑक्सिजन. आधुनिक जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करतं? रेणू पातळीवर कार्य करतं. रेणू. आधुनिक जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करतं? तर रेणू पातळीवर. सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती? सर्वात जास्त स्पीड मध्ये वाढणारी वनस्पती कोणती? बांबू सगळ्यात जास्त स्पीड मध्ये वाढते. त्यानंतर ग्रीन हाऊस परिमाणास कारणीभूत ठरणारा वायू कोणता? ग्रीन हाऊस परिमाणास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे? कार्बन डायऑक्साइड आहे. कोणत्या बाळांनो? कार्बन डायऑक्साइड आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? 1975 ला सोडण्यात आला. भारताचा पहिला उपग्रह हा केव्हा सोडण्यात आला? तर 1975 रोजी सोडण्यात आला. प्राणवायूचा शोध कोणी लावला? जो प्राणवायू आहे त्याचा शोध कोणी लावलाय? तर जोसेफ प्रिस्टेल यांनी लावला. प्राणवायूचा शोध कोण लावला? जोसेफ प्रिस्टेल यांनी. विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करता? मृदू लोखंड. विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? तर बघा, मृदू लोखंड हे वापरलं जातं. समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होता? समुद्रामध्ये जे काही सुनामी लाटा असतात त्या कशामुळे तयार होतात रे? तर पाण्याखालचा जो काही भूकंप होतो त्या पाण्याखालचा भूकंप झाला की समुद्रातील लाटा काय होता बाळांनो? तयार होता. ओके. सर्वात जास्त काळ अवकाशात राहणारी महिला कोण? सुनीता विल्यम. या काय तर सर्वात जास्त काळ अवकाशात राहणाऱ्या महिला आहेत. आणि मलेरियावर कोणतं औषध वापरता? मलेरिया हा जर आजार झाला त्याच्यावर कुठलं औषध वापरलं जातं? तर बघा, क्विकनाइन हे औषध वापरलं जातं. कोणतं येतं? क्विकनाइन हे औषध वापरतात. ओके, चला एकदा रिव्हिजन. प्रकाश संश्लेषण वनस्पती कोणता वायू सोडतात? ऑक्सिजन. त्यानंतर आधुनिक जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करतं? रेणू. सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती आहे? बांबू. ग्रीन हाऊस परिमाणास कारणीभूत ठरणारा वायू कोणता? कार्बन डायऑक्साइड. भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? 1975. त्यानंतर प्राणवायूचा शोध कोणी लावला? जोसेफ प्रिस्टेल याने. विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करता? मृदू लोखंड. समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर पाण्याखालील भूकंप. आणि सर्वात जास्त काळ अवकाशात राहणारी महिला कोण आहे? सुनीता विल्यम. तसेच मलेरिया ह्या आजारावर कोणतं औषध येतात? क्विकनाइन हे औषध वापरलं जातं. हे आजच्या दिवसातले आपले शेवटचे 10 प्रश्न ह्या पेजवर तुमचे. या स्लाइडवर 4 आहे आणि नंतरच्या याच्यावर 6 आहे. बघा, अपत्याची लिंग निश्चिती ही कोणाकडनं होती? अपत्याची लिंग निश्चिती ही वडिलांकडून होते. जे काही पालक असणार आहे त्या पालकांना आई किंवा वडील असताना वडिलांकडनं काय होतं? तर लिंग निश्चिती केली जाते. तसाच सेंद्रिय शेती म्हणजे काय राहतं रे? सेंद्रिय शेती याचा अर्थ काय होतो? तर रासायनिक खत. बघा, रासायनिक खत आणि कीटकनाशक विरहित शेती म्हणजे याचा वापर न करता. रासायनिक नाही वापरायचं आणि कीटकनाशक नाही वापरायचं. किंवा हे न वापरता जी शेती केली जाते त्याला म्हटलं जातं सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती. ही सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य आहे भारतातलं सिक्कीम आहे. कोणतं राज्य आहे? तर सिक्कीम आहे. हा प्रश्न पेपरला आलेला आहे. सेंद्रिय शेती करणारे भारतातले पहिले राज्य सिक्कीम. कशाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो? नायसिनच्या अभावी होतो. नायसिनच्या अभावी काय होतं? पेलाग्रा हा रोग. पाण्यामध्ये अर्धवट बुडवलेली काठी तिरपी दिसते. तिरपी दिसते प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचं उदाहरण आहे? तर अपवर्तनाचं उदाहरण आहे. कशाचं आहे बाळांनो? अपवर्तनाचं. पाण्यामध्ये जी अर्धवट बुडवलेली काठी असते ती कशी दिसते? तिरपी दिसते. हे प्रकाशाचं कशाचं उदाहरण आहे? तर अपवर्तनाचं उदाहरण आहे. ओके, चला लक्ष द्या. अपत्याची लिंग निश्चिती वडिलांकडनं होते. ओके. सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशक विरहित शेती असते.
कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो तर नायसिनच्या, आणि पाण्यामध्ये अर्धवट बुडवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचं तर अपवर्तनाचं उदाहरण आहे. पुढे बघा, सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? हम्फ्रे डेव्ही. हम्फ्रे डेव्ही याने लावला. तसेच वडाच्या पारंब्या या कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? वडाच्या पारंब्या ह्या कोणत्या प्रकारच्या मुळाचं उदाहरण आहे? तर अंतरिक्ष उदाहरण आहे, अंतरिक्ष. ओके. त्यानंतर सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? बघा 6000 अंश सेल्सिअस हे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान असते. किती? 6000 अंश सेल्सिअस असतं. तुरटी कशासाठी वापरतात रे? तर रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. तुरटीचा वापर काय तर रक्तप्रवाह थांबवण्याचं काम करतं. पृथ्वी व ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक आहे? प्रकाश वर्ष. पृथ्वी आणि जे काही तारे आहे त्या दोघांमधील मोजण्याचं एकक कोणतं आहे तर प्रकाश वर्ष असतं. आणि कोणता अधातू आहे जो विजेचे उत्तम सुवाहक आहे? बघा, कोणता अधातू आहे जो विजेचे काय तर उत्तम सुवाहक आहे? तो ग्राफाइट आहे. कोणत्या बाळांनो? ग्राफाइट आहे. ओके, लक्ष द्या. सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? तर हम्फ्रे डेव्ही यांनी लावला. वडाच्या पारंब्या कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण असते? अंतरिक्ष असतं. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? 6000 अंश सेल्सिअस. तुरटी कशासाठी वापरता? रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. पृथ्वी व ताऱ्यांतील अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? प्रकाश वर्ष. आणि कोणता अधातू विजेचे उत्तम सुवाहक येतं? ग्राफाइट आहे. ओके, अशा प्रकारे आज आपले 201 ते 250 पर्यंतचे वन लाइनर जे होते ते पूर्ण झाले. आता पुढील लेक्चर जे असणार आहे आपलं ते असेल तुमचं 250 ते 300 पर्यंतचे वन लाइनर आपण कव्हर करूया. आतापर्यंत आपले एवढे पूर्ण झाले. आता राहिले आपले 250 राहिले प्रश्न, म्हणजे 5 लेक्चर होतील. ओके, चला आजचं लेक्चर आपण थांबूया. सगळ्यांनी PYQ बॅच खूप चांगल्या पद्धतीने स्कोर वाढेल तुमचा. सगळ्यांनी करा. पैशाकडे बघू नका. तुम्ही कमी किंमतची बॅच घेतली असेल कुठे मला माहित नाहीये, पण सगळे शिक्षक चांगले असतात. पण माझा जो अनुभव आहे खूप चांगला आहे. तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप मदत होईल तुम्हाला, त्यासाठी सांगतो. ओके, चलो आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू. धन्यवाद.